नमस्कार, मी अमोल जोशी. रोखोक मध्ये आपलं स्वागत. भारतानं उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल हल्ले चढवले. पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून 30 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. भारतीय लष्कराच्या या धडक कारवाईचं सगळीकडे कौतुक होत आहे. सैन्य दल आणि सत्ताधारी नेतृत्वाच्या आक्रमक भूमिकेचं देशभरात स्वागत होत आहे. पण लष्कराच्या या कारवाईवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सर्जिकल हल्ल्याचे पुरावे द्या अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी देखील या निमित्तानं विरोधाचा सूर आळवला. भारतीय जनता पक्ष राजकीय फायद्यासाठी सर्जिकल हल्ल्याचा बनाव करत असल्याची टीका निरुपम यांनी केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनीही सर्जिकल हल्ल्याचे पुरावे मागितले आहेत. भारतातच सर्जिकल हल्ल्यावरून राजकीय वाद उफाळून आल्यामुळे पाकिस्तानी मीडियाच्या हातात आयतच कोलीत मिळालं. पाकिस्तान सरकारनं याआधीच भारताच्या दाव्यांवर आक्षेप नोंदवला होता. आता भारतातून होणाऱ्या टीकेमुळे पाकिस्तानसह विदेशी मीडियाला देखील भारतावर तोंडसूक घ्यायची संधी मिळाली आहे. अशा प्रकारे भारतीय लष्कराच्या कारवाईवर आक्षेप घेणं योग्य आहे का? सर्जिकल हल्ल्याचे पुरावे मागणं म्हणजे लष्करावर अविश्वास दाखवणं आहे का? कुठल्याही गोष्टीचं राजकारण करणं विरोधी पक्षांना शोभतं का? भारतीय जवानांच्या शौर्याचं राजकारण्यांना अजिबातच सोयरसुतक नाहीये का? भाजप सरकार सर्जिकल हल्ल्यांचं भांडवल करत असल्याचा आरोप योग्य आहे का? भारतातल्या या राजकीय गोंधळामुळे पाकिस्तानला डोकं वर काढायची संधी मिळतेय का? आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्याची व्यूहरचना यामुळे अडचणीत येऊ शकते का? आणि केंद्र सरकार या सगळ्या आक्षेपांवर ठोस प्रत्युत्तर कसं देणार? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखोक कार्यक्रमात पॉलिटिकल स्ट्राईक. आणि या विषयावर चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण बघूया याबाबतचा एक खास रिपोर्ट. पाकिस्तान अंतर्राष्ट्रीय स्तर पे भारत की साख खराब करने में लगा हुआ है. मेरी प्रधानमंत्री जी से अपील है कि जैसे प्रधानमंत्री जी ने और सेना ने और सबने मिलके जमीन के ऊपर पाकिस्तान को मजा चखाया है, ऐसे ही ये जो पाकिस्तान को झूठा प्रोपेगेंडा कर रहा है इसको भी बेनकाब करें. ये जो पाकिस्तान अंतर्राष्ट्रीय स्तर के ऊपर भारत को झूठा बदनाम करने की कोशिश कर रहा है इसको भी बेनकाब करें. पूरा देश आपके साथ खड़ा है, हम सब आपके साथ खड़े हैं. और देश के लोगों से अपील है कि जो पाकिस्तान झूठा प्रोपेगेंडा कर रहा है इस पर बिल्कुल यकीन ना करें. कोणत्या गोष्टीचं कसं राजकारण करावं हे या राजकारण्यांकडूनच शिकावं. भारतीय लष्कराच्या शूर जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांची नांगी ठेचली. पण आता त्यात सर्जिकल हल्ल्याचे पुरावे द्या अशी मागणी केजरीवाल यांच्यासारखे नेते करतायत. अगदी माजी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या पी चिदंबरम यांनीही सर्जिकल हल्ल्यांवरून केंद्र सरकारवर टीकेचे आसू ओढलेत. त्यावरून आता नवा राजकीय वाद उफाळून आलाय. मैं टिप्पणी बार बार करता था कि दिग्विजय सिंह कुछ बोलते थे, तो जब मैं पार्टी का प्रवक्ता, मुख्य प्रवक्ता था और कैबिनेट के भी प्रवक्ता के रूप में मैंने एक सवाल किया था कि सोनिया गांधी बताएं कि क्या दिग्विजय सिंह की लाइन कांग्रेस की ऑफिशियल लाइन है. और आज यही सवाल मुझे सोनिया गांधी से पूछना है. सोनिया गांधी जी कृपा करके जवाब दें, चिदंबरम साहब की टिप्पणी क्या कांग्रेस की ऑफिशियल लाइन है? दिल्लीत हा गोंधळ सुरू असताना गल्लीतही राजकारण रंगलंय. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सर्जिकल हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. भाजपनं राजकीय फायद्यासाठी सर्जिकल हल्ल्याचा बनाव रचल्याचा आरोप त्यांनी केला, तर भाजपनंही त्याला सडेतोड उत्तर दिलंय. जब जब पाकिस्तान हमसे लड़ा है हमने पाकिस्तान को हराया. मुझे अपनी आर्मी पे पूरा विश्वास है, लेकिन सरकार जो प्रोपेगेंडा कर रही है उस प्रोपेगेंडा पर ऐतराज है और उस प्रोपेगेंडा को देखते हुए सरकार को अपनी तरफ से सफाई देनी पड़ेगी. दुर्भाग्यवश भारत जैसा एक ताकतवर देश पूरी दुनिया में सफाई देने की स्थिति में खड़ा हो गया. आज मैं सवाल नहीं पूछूंगा, चल जाएगा, लेकिन लोग सवाल पूछेंगे और लोग सवाल पूछ रहे हैं और उन सवालों का जवाब 56 इंच के सीना को देना पड़ेगा. आपण नवरात्रीच्या दिवसात आहे. मी महादेवीच्या चरणी प्रार्थना करेन की महादेवी दुर्गा तू आमच्या शूर सैनिकांना शक्ती दिली. पाकिस्तानच्या सीमेमध्ये जाऊन आमच्या शूर सैनिकांनी आतंकवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि आमच्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला एक राजकीय नेता पाकिस्तानची भाषा जर बोलत असेल तर हा आमचा आहे. याला सद्बुद्धी मागणं बस मी एवढंच करू शकतो. विरोधकांनी असा टीकेचा तोफगोळा लागला असताना केंद्रीय मंत्र्यांनीही या वादात उडी घेतलीये. सर्जिकल हल्ल्यांवर आक्षेप घेणाऱ्यांना थेट पाकिस्तानात जाण्याचा इशारा उमा भारतींनी दिलाय.
जो भी नेता ये कहते हों कि पाकिस्तान सबूत मांग रहा है तो पाकिस्तान को सबूत दो, उन्हें पाकिस्तान की नागरिकता ले लेनी चाहिए। मैं समझता हूं कि हिंदुस्तान का बच्चा बच्चा अपने सेना के जवानों पर पूरा यकीन रखता है। थैंक यू वेरी मच। और जो कुछ भी अब तक हमारे सेना के जवानों ने किया है उसके प्रति देश की जनता का आदर है और भविष्य में भी हम सेना के जवानों और सुरक्षा के जवानों के प्रति इस देश का सम्मान रहेगा और उनके प्रति आदर का भाव बना रहेगा। भारतीय लष्करानं पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचं देशभरात कौतुक होत आहे, पण आमच्या राजकारण्यांना त्याचं काहीही सोयरसुतक नाही। त्यामुळे कळत नकळत आपण पाकिस्तानची तळी उचलून धरतोय हे देखील त्यांच्या लक्षात येऊ नये, याला काय म्हणायचं? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। आणि याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर। शैलेंद्रजी, स्वागत स्टुडिओमध्ये। त्याचबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे। अमर साबळेजी, आपलंही स्वागत। या चर्चेमध्ये मुंबईतून कांदिवलीतून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया अमर साबळे यांच्यापासून। अमर साबळेजी, आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक वरून राजकारण देशभरामध्ये रंगतंय हे आपण बघितलं। महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांचं विधान असेल किंवा माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांचं विधान असेल किंवा केजरीवालांची प्रतिक्रिया असेल, या सगळ्यातून नेमकी काय परिस्थिती, राजकीय परिस्थिती आपल्याकडे उद्भवते आहे हे देखील आज आपण दिवसभर पाहिलं। अशा प्रकारचं राजकारण का होतंय असं आपल्याला वाटतंय? उच्च पातळीवरचे नेते, पक्षाचे सर्वोच्च नेते काहीच बोलत नाहीयेत, मात्र खालच्या फळीतले नेते मात्र अशी बेजबाबदार विधानं करताना दिसत आहेत। यामागे केवळ त्या नेत्यांचा बोलघेवडेपणा किंवा त्यांची वैयक्तिक चूक आहे असं आपल्याला वाटतं की यामागे त्या पक्षांची काही वेगळी रणनीती असावी असा संशय आपल्याला येतो? मी सर्वप्रथम संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत राहतो, त्यामुळं संत तुकाराम महाराजांचं एक वचन मला सांगण्याचा मोह होतो। तुका म्हणे आयशा नरा, मोजूनी मारा पैजारा। हे संत तुकाराम महाराजांचं वचन हे संजय निरुपम आणि चिदंबरमसाठी अत्यंत चपखल बसत आहे, कारण भारतीय लष्कराने जे शौर्य गाजवलेलं आहे आणि जे सर्जिकल ऑपरेशन केलेलं आहे ते या देशाच्या शौर्याला शोभणार आहे। त्यामुळे संपूर्ण देशामध्ये त्याचं स्वागत होत असताना संजय निरुपम आणि चिदंबरम यांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि या भारतीय जवानांच्या शौर्यावर जो संशय व्यक्त केलेला आहे तो अत्यंत निषेधार्ह आहे आणि काँग्रेसने याचा खुलासा केला पाहिजे की ही काँग्रेस पक्षाची अधिकृत लाईन आहे का नाही। मला सांगायला आनंद वाटतो की राहुल गांधी यांनी या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलेलं आहे आणि देशातील पंतप्रधानांना साजेसं वर्तन त्यांनी केलेलं आहे। एका बाजूला राहुल गांधी असं त्यांचं कौतुक करतात आणि नंतर त्यांची काँग्रेस पक्षाची पिलावळ या देशाच्या लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करतात। हे देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून काँग्रेसने अधिकृत त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। बिलकुल, काँग्रेसचे प्रवक्ते आता आपल्याबरोबर आहेत पण त्यांच्याशी सध्या आपला संपर्क होत नाहीये। काही वेळातच ते या चर्चेमध्ये सहभागी होतील, त्यांना आपण त्यावेळी याविषयीचा प्रश्न विचारूयाच। डॉक्टर शैलेंद्र देवळणकर, महाराष्ट्रात आणि देशातलं राजकारण हे एका बाजूला आहे आणि त्याचबरोबर दुसराही एक त्याच्या समांतर जाणारं जे राजकारण गेल्या 2-3 दिवसामध्ये दिसतंय ते म्हणजे पाकिस्तान करत असलेलं राजकारण। पाकिस्तान वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय वृत्तसमूहांच्या प्रतिनिधींना घेऊन POK भागामध्ये गेला आणि त्यानंतर कशा प्रकारे इकडे सर्जिकल स्ट्राईक्स झालेच नाहीत अशा प्रकारचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला। तर पाकिस्तानचा यामागे नेमका काय हेतू असावा असं आपल्याला वाटतं? अमोल, पाकिस्तान जेव्हापासून आपला 28-29चा सर्जिकल अटॅक झाला त्याच्यानंतर पाकिस्तान ज्याला आपण कॉन्स्टंट स्टेट ऑफ डिनायलमध्ये म्हणजे सातत्याने हे अशा स्वरूपाचा हल्ला झालाच नाहीये अशा पद्धतीचं वक्तव्य हे पाकिस्तानकडनं येतं आहे। त्यामागे पाकिस्तानचं अंतर्गत राजकारण हे प्रामुख्याने जबाबदार आहे आणि त्या राजकारणामध्ये त्याचे अनेक पैलू आहेत।
लक्षात घेतलं पाहिजे. काही दिवसांपूर्वी म्हणजे हा आपला सर्जिकल अटॅक झाल्यानंतर इम्रान खानची नवाज शरीफांच्या विरोधामध्ये एक फार मोठी रॅली ही पाकिस्तानमध्ये ऑर्गनाईज केली गेली, किंबहुना त्या रॅलीवरती देखील फार मोठी टीका झाली की तुम्ही अशा प्रसंगी नवाज शरीफच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, अशा स्वरूपाची अपेक्षा इम्रान खानकडनं केली गेली. आणि त्याही नंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की जर पाकिस्ताननी हे मान्य केलं की अशा स्वरूपाचा अटॅक झालेला आहे, तर त्याच्यातनं दोन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. पहिली गोष्ट जी येते ती म्हणजे ह्या संपूर्ण जे लॉन्च पॅड्स आहेत पाक ऑक्युपाईड काश्मीरमधले, या लॉन्च पॅडला पाकिस्तानचा सपोर्ट आहे किंवा पाकिस्तान त्यांची बाजू घेतोय. त्यामुळे पाकिस्तानला ह्या सगळ्या गोष्टींपासून एक तर स्वतःला अलिप्त ठेवायचा, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे राहील शरीफ हे आता लवकरच रिटायर्ड होणार आहे आणि हा जर त्यांनी अटॅक मान्य केला तर हा राहील शरीफच्या कारकिर्दीवरचा मोठा ब्लॉट असणार आहे. आणि त्यामुळे राहील शरीफचं देखील त्याला वाचवणं, कारण नंतर त्यांना पुन्हा एकदा राजकारणामध्ये एंट्री करायची असल्यामुळे हा ब्लॉट त्यांच्यावरती आहे हे दाखवता कामा नये. तिसरा मुद्दा त्याच्यामधला असा आहे की ज्या ज्या वेळेला आपण अशा स्वरूपाचे म्हणजे पहिली गोष्ट तर एक निश्चित केलं पाहिजे की जे राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत मुद्दे आहेत असे कोणतेही मुद्दे आपण देशांतर्गत किंवा पक्षीय राजकारणाच्या कक्षेच्या बाहेर ठेवले पाहिजे. त्याच्यावरती ह्या गोष्टींवरती प्रामुख्याने अंतर्गत देशामध्ये चर्चा व्हायला नको, कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असतो. गेल्या 2 वर्षांमध्ये आपण 32 जवान हे आपले गमावलेले आहेत आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपली सर्जिकल स्ट्राईक हा पाकिस्तानवर नाहीये, तर हा सर्जिकल स्ट्राईक जो आहे हा दहशतवादाच्या विरुद्ध आहे. दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडवरचा आपला तो सर्जिकल अटॅक आहे. आणि जर आपण अशा स्वरूपाचे व्हिडिओ फुटेज म्हणजे जे आता ज्याच्या स्वरूपात पाकिस्तानची मागणी होती आहे ते त्यांच्या अंतर्गत कारण आहे त्याच्यासाठी, परंतु जर अशा स्वरूपाचे व्हिडिओ फुटेज आपण जर दिले तर याच्यातनं अनेक परिणाम होऊ शकतात. त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे आपण असं देऊ पण शकत नाही, कारण आपले कोणते टॅक्टिकल प्लॅन्स आहेत, आपली व्यूहरचना काय आहे, आपण त्यासाठी कोणते टॅक्टिकल वेपन्स वापरले, हे आपण कधीही अशा गोष्टी डिस्क्लोज केल्या जात नसतात. म्हणजे तुम्ही जर बघाल की ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेने ज्या स्वरूपाचं संपूर्ण एक कोर्ट ऑपरेशन प्लॅन केलेलं होतं, ते ऑपरेशनची काही त्यांनी व्यूहरचना डिस्क्लोज केलेली नव्हती. ती त्यानंतर त्या ऑपरेशनमध्ये ज्या एका सोल्जरनी भाग घेतला होता त्यांनी नंतर त्याचं जे संपूर्ण त्यावरती एक पुस्तक लिहिलं, त्यानंतर त्याचं नाट्य रूपांतर जे आहे ते समोर आलेलं होतं. त्यामुळे अशा प्रकारचे ऑपरेशन्स हे नॉर्मली कोणत्या पद्धतीने डिस्क्लोज केले जात नाहीत, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, सपोज जर आपण अशा प्रकारचं व्हिडिओ फुटेज हे आपण घोषित केलं तर लक्षात घ्या की पाकिस्तानमध्ये त्याच्या कशा रिॲक्शन्स येतील आणि प्रचंड वॉरलाईक सिच्युएशन तयार होईल आणि पाकिस्तानला आणखीन एक प्रचंड मोठं कारण मिळेल. तर त्यामुळे सध्या जी नॉर्मल्सी या सर्जिकल अटॅक नंतर सुद्धा टिकून आहे ही नॉर्मल्सी टिकणार नाही. त्यामुळे अशा अनेक गोष्टी ज्या असतात की त्या क्लासिफाईडच ठेवाव्या लागतात, अशा अनेक ऑपरेशन्स जे असतात ते क्लासिफाईड ठेवावेच लागतात. त्यामुळे पाकिस्तानला खोटं ठरवण्यासाठी आपण अशा स्वरूपाची क्लासिफाईड इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करावी, हे निदान राष्ट्रीय सुरक्षेच्या परिप्रेक्षामधनं जर आपण पाहिलं तर ते सध्या संयुक्तिक ठरणार नाही. बिलकुल. आपल्याबरोबर सचिन सावंत आहेत, सध्या ते फोन लाईनवरून आहेत. सचिन सावंत, सर्जिकल स्ट्राईक झाल्याची घोषणा लष्कराने केलेली आहे. लष्करावर काँग्रेसच्या काही नेत्यांचा विश्वास नाहीये का? कुठल्या कारणासाठी हे पुरावे मागितले जात आहेत? काँग्रेसच्या काही नेत्यांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे आणि मुळात काँग्रेसची ही अधिकृत भूमिका आहे का? जी भूमिका संजय निरुपम मांडतायत, जी भूमिका पी चिदंबरम मांडतायत. नाही, पी चिदंबरम आणि संजय निरुपम यांच्या भूमिकेमध्ये अंतर आहे, एक लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसची भूमिका ही ज्या वेळेला हा हल्ला करण्यात आला, सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलं त्यावेळेला आणि त्याच्या अगोदर उरीचा हल्ला झाला तिथपासून काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि राहुलजींनी काँग्रेस उपाध्यक्ष यांनी स्पष्ट केली होती की त्यामध्ये सांगितलं होतं की काँग्रेसच्या आर्मी बरोबर पूर्णपणे विश्वास तर आहे, परंतु आम्ही पूर्णपणे सरकारच्या पाठीशी त्या ठिकाणी आहोत. त्यामुळे त्या संदर्भामध्ये आजही रणजित सुरजेवालांनी जे विधान केलं तेही त्याच दृष्टिकोनातून होतं की आर्मीवरती कुठल्याही तऱ्हेची शंका घेण्याचं कारण नाही. कोणीही घेत असेल, आमच्या पक्षामध्ये असेल किंवा इतर पक्षांमध्ये असेल, त्या संदर्भामध्ये निश्चितपणे ते चुकीचं राहील. आणि आता राहिलं संजय निरुपमच्या संदर्भामध्ये त्यांनी जे विधान केलं त्याबद्दल स्पष्टपणे भूमिका एआयसीसीने घेतलेली आहे की हे ह्या सगळ्या मतांशी, त्यांच्या मतांशी आम्ही असहमत आहोत आणि त्याची गांभीर्याने दखल पक्षाने घेतलेली आहे. त्यामुळे संजय निरुपमचा मुद्दा आता या संदर्भामध्ये बाजूला ठेवूया. विषय आता पुढचा येतो की खऱ्या अर्थानं या संदर्भामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न झाला की नाही इतर पक्षाकडनं, भारतीय जनता पक्षाकडनं. विषय असा आहे की पहिल्यांदा म्हणजे सर्जिकल स्ट्राईक झाले ज्या तऱ्हेनं पहिल्या सुरुवातीला जे विधानं सगळ्या मंत्र्यांची आली
ही न भूतो न भविष्यती अशा तऱ्हेची त्या ठिकाणी कारवाई केली गेलेली आहे. सर्जिकल स्ट्राईक याच्या अगोदरही करण्यात आले होते, ही माहिती तर समोर आहेच. आमच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये नव्हे तर त्याच्या अगोदरच्या सरकारमध्ये देखील त्या ठिकाणी करण्यात आले होते. विषय असा आहे की त्याची अधिकृत त्या ठिकाणी जी जिम्मेदारी आहे ती पहिल्यांदा या ठिकाणी स्वीकारली गेली. एक पॉलिसी शिफ्ट झाला, कारण यामध्ये अगोदरच्या सगळे जे सर्जिकल स्ट्राईक हे कॉव्हर्ट ऑपरेशन, जसं मगाशी सांगितलं शैलेश हदनकरांनी, त्यांचं विधान तिने ऐकलं, त्यामुळे ही विधानं त्या ठिकाणी तशा तऱ्हेने करण्यात आली नव्हती, त्याची जबाबदारी घेतली नव्हती. फक्त त्याचा अपवाद आहे 2013ला ज्या वेळेला आपल्या एका सैनिकाचं ज्या वेळेला त्या पाकिस्तान सैन्याकडनं त्यांचं शिर कापलं गेलं त्यावेळेला 10 सैनिकांची त्या ठिकाणी आपल्या सैन्यानं त्या ठिकाणी हल्ला करून 10 सैनिकांचं शिरकाण त्या ठिकाणी केलं होतं. विषय असा आहे की या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर असतील ही विधानं करतायत किंवा त्यांचे सत्कार केले जात आहेत, म्हणजे गोव्यामध्ये जाऊन जो सत्कार करण्यात आला, किंवा त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पोस्टरबाजी करून त्याचा वापर केला जातोय, त्यावेळेला मला तुकारामांचा दुसरा एक श्लोक आठवतो की भले देऊ काशीची लंगोटी पण नाताळांचे पाठी हाणू काठी. त्यामुळे या संदर्भामध्ये अशा तऱ्हेचं जर सरकारकडनं जर होत असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती त्या ठिकाणी राजकीय करणं गरजेचं नाही किंवा ते चुकीचं आहे. विषय असा आहे की आर्मी ज्या वेळेला कारवाई करते दहशतवादींच्या विरोधामध्ये किंवा विरोधी शत्रू राष्ट्राच्या विरोधामध्ये, त्यावेळेला त्या ठिकाणी ती कारवाई अभिप्रेत असते भारताच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी, त्याचबरोबर देशाच्या संरक्षणासाठी. ती कुठल्याही राजकीय पक्षाचं त्या ठिकाणी म्हणजे त्याची स्वतः पाठ फुटवायसाठी यासाठी नसते. त्यामुळे आर्मीनं या ठिकाणी निश्चितपणे अतिशय स्पृहणीय काम केलेलं आहे. आम्हाला अभिमान आहे, काँग्रेस अध्यक्षांनी त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे भारतीय जनता पक्ष याचा आपल्या राजकारणासाठी उपयोग करून घेतो आहे असा तुमचा आरोप आहे. अमर साबळे याला तुम्ही उत्तर देऊ शकता? एकच मिनिट घेईन अमोल, एकच मिनिट घेतो. विषय आहे की ह्याच्या पुढचा विषय आहे की ज्या तऱ्हेनं या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण येऊया. आधी तुमचा हा जो मूळ आरोप आहे त्याला आपण उत्तर घेऊ. अमरजी बोला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने जो हल्ला केलेला आहे आणि आतंकवाद्याचे अड्डे जे नष्ट केलेले आहे, हे भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदीजींनी नव्हे तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यांच्या नेतृत्वाखाली हा हल्ला झालेला आहे असं आम्ही मानतो आणि या देशातली जनता मानते. त्यामुळे याचं श्रेय कुठल्या संघटनेने भारतीय जनता पार्टीने घेण्याचा प्रश्नच येत नाही. भारतीय जनता पार्टीची विचारधारा अशी आहे, सर्वप्रथम राष्ट्र, नंतर पार्टी, नंतर स्वतः. त्यामुळे याचं श्रेय जे लष्कराचं श्रेय आहे, जे लष्कराचे शौर्य आहे, त्याला आम्ही सलाम करतो, त्याला आम्ही सॅल्यूट करतो. त्याचं श्रेय भारतीय जनता पार्टीनं घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचा जो मूळ आक्षेप आहे भारतीय जनता पक्षाच्या विश्वास आहे. अमर साबळेजी, मूळ त्यांचा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे सत्कार कशासाठी, पोस्टरबाजी कशासाठी? लष्कराने जी कारवाई केली त्याचं सगळ्यांनी समर्थन केलेलं आहे, पण ह्या प्रचाराचा अर्थ काय? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं सत्कार जर जनतेने केले तर तो जनतेने केलेला सत्कार आहे. पण राहुल गांधी जर आम्हाला भेटले तर राहुल गांधीचा आम्ही सत्कार करू, कारण राहुल गांधींनी जी भूमिका स्पष्ट केलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे. आम्ही राहुल गांधीचं सुद्धा स्वागत करू, राहुल गांधींचं सुद्धा जाऊन सत्कार करू, कारण त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा या देशाचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा त्या देशाच्या पाठीशी आणि लष्कराच्या पाठीशी राहण्याची भूमिका काँग्रेस घेईल. अशी जी राहुल गांधींनी भूमिका घेतली ती योग्य आहे आणि ती सत्कार प्राप्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी अजिबात श्रेय घेणार नाही. सत्कार केला तर केला त्यात बिघडलं कुठे असं ते म्हणतात. बोला सचिन सावंत बोला. अमोल, पहिली गोष्ट काय, मनोहर पर्रिकरांचा सत्कार हा काही जनतेने केलेला नाही. त्या ठिकाणी गोव्याच्या भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचा सत्कार झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी की पोस्टरबाजी केलेली आहे ती त्या ठिकाणी युपीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एका भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याने त्या ठिकाणी पोस्टरबाजी केलेली आहे. पंजाबमध्ये देखील अशाच तऱ्हेचं चित्र आहे. त्यामुळे ह्याच्या आता म्हणजे सोयीस्करपणे त्या ठिकाणी कशा तऱ्हेने बघत घ्यावी भारतीय जनता पक्षाकडनं शिकलं पाहिजे. विषय या ठिकाणी असा आहे की ज्या वेळेला राजकीयकरणाचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो त्यावेळेला मला असं वाटतं की आर्मीचा दुरुपयोग त्या ठिकाणी केला जातोय. दुसरी गोष्ट अशी की या संदर्भामध्ये अजूनही देशामधलं जे युद्धजन्य परिस्थितीचं वातावरण अजून निवळलेलं नाही.
एकंदरच सर्जिकल स्ट्राईक केले जातात. म्हणजे ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी काँग्रेसच्या कालावधीमध्ये झाले, वाजपेयींच्या कालावधीमध्ये किंवा इतर सरकारच्या कालावधीमध्ये देखील झाले, त्या कशासाठी असतात? मला वाटतं शैलेंद्र हळदणकर देखील त्या ठिकाणी सांगतील की हे शत्रू राष्ट्राला त्या ठिकाणी दहशत बसावी की या संदर्भामध्ये कारवाई केली जाऊ शकते, त्याला डिटरंट म्हणतो आपण. एवढा मोठा स्ट्राईक झाला असताना देखील त्या ठिकाणी बारामुल्लाला परत 4-5 दिवसामध्ये तशा तऱ्हेचा हल्ला झालेला आहे. त्यामुळे पाकिस्तानने फार मोठी काही त्याची दहशत घेतली आहे अशा तऱ्हेचं चित्र नाही. उलट या ठिकाणी पाकिस्तानकडनं कांगावा केला जातोय की आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा तऱ्हेचा हल्ला झालेला नाही. विषय असा आहे की पाकिस्तानला समजून द्यावी यासाठी कुठलीही काही करायची गरज नाही. पाकिस्तान ह्या देशावरती मला वाटतं नरेंद्र मोदींचा अधिक विश्वास होता, काँग्रेसचा कधी राहिलेला नाही. कारण पठाणकोटला त्यांच्याच त्या लोकांना त्यांनी बोलवलं, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजना, हे पहिल्यांदा झालं होतं. विषय असा आहे की पाकिस्तानच्या व्यतिरिक्त युनो जर त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा शंका घेत असेल किंवा पाकिस्तान स्वतःच्या या कांगाव्याला त्या ठिकाणी दाखवून आंतरराष्ट्रीय मीडियावरती अशा तऱ्हेचं वातावरण त्या ठिकाणी तयार करत असेल तर त्या संदर्भामध्ये जर शक्य असेल, हा शक्य असा महत्वाचा विषय आहे, शक्य असेल तर सरकारनं त्यांना रोखटोक या लोकांना उत्तर देऊन पाकिस्तानचं तोंड बंद करावं. शक्य असेल तर सरकारने उत्तर द्यायला काय हरकत आहे अशी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे. ठीक आहे, ह्याच्यावर आपण चर्चा पुढे नेणार आहोतच. आपल्याबरोबर प्रकाशबा जोशी आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. जोशी सर, सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय वापर होतोय असं आपल्याला वाटतंय का? आणि तो वापर नेमका कोण करतंय? विरोधक करतायत की सत्ताधारी करतायत? हे अतिशय दुर्दैवाचं परिस्थिती मला दिसते. कोण त्याचा वापर करतंय? काँग्रेस करते का भाजप करतंय? अरे ही चर्चा करायची वेळ आहे का? म्हणजे मला असं दिसतं की जे आर्ग्युमेंट केलं जातंय की पाकिस्तान आता सगळ्या जगभर जातं आणि ते भारताची बदनामी करतंय आणि असं सर्जिकल स्ट्राईक झाले नाही वगैरे असं करतं, तर ते करणारच आहे. आता युनायटेड नेशन्स काय करतंय किंवा इतर इंटरनॅशनल मीडिया काय करतंय ते करणार आहे. म्हणजे तुम्ही तुमची ऍक्शन घेतल्यानंतर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करायची किंवा ते जाऊन लोकांना सांगायची काही गरज नाही आहे. आजची आवश्यकता अशी आहे की आपलं लष्कर जे आहे, आपलं मिलिटरी जे आहे त्याचं मनोबल टिकवायला पाहिजे. मला आज आठवण येते की ज्यावेळेस बांगलादेश देशाची निर्मिती झाली त्यावेळेसची परिस्थिती आठवा. त्यावेळेस देशातले सर्व राजकीय पक्ष एकत्र होते आणि देश म्हणून त्यांनी त्या पूर्ण अतिशय आजच्यापेक्षा कठीण परिस्थिती असताना अमेरिकेचा अरमान त्या समुद्रात उभं असताना सुद्धा एकी दाखवून त्याने आपण फाईट केलेली. तर आज काय दिसतंय, 4 दिवस झाले नाही, आता 2 तासापूर्वीच पाकिस्तान त्या टेररिस्टने परत आता हल्ला केलेला आहे एका पोलीस स्टेशनवर. अशी परिस्थिती चालू असताना आपण चर्चा काय करतोय? तर याचं क्रेडिट कोण घेतंय? मग त्याच्यामुळे काय झालं? मग पाकिस्तान काही करेल पाकिस्तानला दाखवण्यासाठी किंवा त्याला कमी करण्यासाठी. तुम्हाला गरज काय ते एक्सप्लेन करायची? शेवटी तुमचं लष्कर जे आहे, तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते सर्व विचार करून, सर्व प्लॅनिंग करूनच त्यांनी ती ऍक्शन घेतलेली आहे. आणि समजा त्याच्यावर काही डाऊट्स असतील किंवा शंका असतील तरी त्यासुद्धा आपल्या देशात लोकशाही आणि इतकी प्रबळ आहे की आपण त्याच्यावर सुद्धा चर्चा करू शकतो. ती सुद्धा चर्चा करू नका असं कोणी म्हणत नाही, पण ही चर्चा करायची ही वेळ नाहीये, एवढंच मला सांगायचं. बिलकुल, ही चर्चा करण्याची ही वेळ नाही आणि पाकिस्तानला रिॲक्ट होण्याची तर बिलकुल गरज नाही, अशा प्रकारचं मत प्रकाशबा जोशींनी व्यक्त केलंय. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया, एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रोखठोक. सर्जिकल स्ट्राईक नंतर सध्या देशात सुरू असलेल्या पॉलिटिकल स्ट्राईक विषयी आपण बोलतो आहोत. अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचं हे राजकारण आहे आणि अशा प्रकारचं राजकारण करणं ही या क्षणी अत्यंत चुकीची गोष्ट आहे, असा मागच्या भागातल्या चर्चेचा सारांश होता. ही चर्चा आपण पुढे नेऊया. शैलेंद्रजी, तुम्ही अनेक देशात ज्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती असते त्यावेळी तिथलं वातावरण काय असतं याविषयी आम्हाला सांगा. विशेषतः अनेक जे लोकशाही देश आहेत, ज्या देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी सुद्धा असंच अंतर्गत राजकारण चालतं का? अमोल, कोणत्याही लोकशाही प्रधान देशांमध्ये डिबेट्स होणं, प्रश्न विचारले जाणं हे हेल्दी डेमोक्रेसीचं लक्षण आहे. परंतु ज्या ज्या वेळेला राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत प्रश्न निर्माण होतात त्या वेळेला आपण असं बघतो की एक न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाची एकी होती आणि मग त्याच्यामध्ये बियॉन्ड पार्टी लाईन सगळेजण सपोर्ट करण्यासाठी येतात. विशेषतः अमेरिकेचं उदाहरण मी तुम्हाला यासाठी जाणीवपूर्वक सांगेल. म्हणजे ज्या वेळेला ओसामा बिन लादेनचं जे संपूर्ण ऑपरेशन केलं गेलं त्यावेळेला रिपब्लिकन पक्षांनी
डेमोक्रॅटिक पक्षाला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले नव्हते, एक महत्वाचा मुद्दा. दुसरं म्हणजे सातत्याने त्यांनी ज्या ज्या वेळेला राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न आले त्या वेळेला आपले व्यक्तिगत किंवा पक्षी हितसंबंध तिथल्या राजकीय पक्षांनी बाजूला ठेवलेत. फॉर एक्झाम्पल, जेव्हा अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला झाला 9/11चा, त्यानंतर आपण असं बघतो की त्यांच्याकडे एक नेशन वाईड कन्सेन्सस होता की तुम्हाला एक राष्ट्रीय पातळीवरती दहशतवादाच्या विरोधामध्ये एक अतिशय स्ट्रिक्ट अशा स्वरूपाचा कायदा बनवला पाहिजे. आणि म्हणून आपण असं बघतो की त्यांच्याकडे होमलँड सिक्युरिटी ऍक्ट हा 2002 साली म्हणजे नेक्स्ट इयरला त्यांनी तो इनॅक्ट केला. 2004ला नॅशनल इंटेलिजन्स ऍक्ट इनॅक्ट केला. आणि तिथं पण आता आपण असं बघतो की मग तो किती व्हीव्हीआयपी असे नका, पण जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो त्याला त्या पूर्ण चेकिंगमधनं वेटिंगमधनं हे जावंच लागतं. आणि आपल्याकडे अशा अनेक उदाहरण बघितले की आपले व्हीव्हीआयपी जेव्हा अमेरिकेच्या एअरपोर्टला जातात तेव्हा त्यांना देखील त्या संपूर्ण सुरक्षा यंत्रणेमध्ये जावं लागतं, कारण त्यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षेला प्राथमिकता दिली गेलेली आहे. नुकतंच जपानमध्ये देखील आता जपानच्या राज्यघटनेमधले कलम 9 जे आहे की ज्याच्यामुळे जपानचं पुन्हा एकदा लष्करीकरण होऊ शकतं. नॉर्थ कोरियाकडनं जपानला जसा धोका वाढला, चीनकडनं जपानला जसा धोका वाढला, तर शिंझो अॅबेच्या मागे संपूर्ण जपान उभा राहिला. आणि यामधनं होतं काय की ह्या सगळ्या देशांची राष्ट्रीय शक्ती जी आहे ना ती फार मोठ्या प्रमाणावरती समोर येते. त्याचप्रमाणे त्या देशाचा इतर देशांवरती प्रभाव पाडण्याची जी क्षमता आहे ती त्याच्यातनं प्रतिबिंबित होती. आपण असं बघतो की जर आपल्याकडे दुही असेल तर त्या दुहीचा फायदा हा निश्चितपणे शत्रू राष्ट्राकडनं घेतला जातो. जसं आपण बघतो की बुरहान त्याला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा कशा पद्धतीने फायदा घेण्यासाठी ISIनी एक ग्रँड स्ट्रॅटेजी बनवली होती. आणि जो बहादूर अली पकडला गेला त्यांनी ती ग्रँड स्ट्रॅटेजी रिव्हील केली. ही का होऊ शकलं? कारण त्यांना सातत्याने भारतामधल्या अशा स्वरूपाच्या दुहीचा फायदा घ्यायचा आहे आणि तो आपण त्यांना घेऊ देता कामा नये. आपल्याकडे मात्र अनेकदा परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाचे डिबेट्स फार मोठ्या प्रमाणावरती पक्षी लाईन घेताना दिसतात. म्हणजे यापूर्वी देखील आपण असं बघितलं होतं की श्रीलंकेबरोबर भारताचे संबंध कसे असावेत. खरं परराष्ट्र धोरण हा केंद्र सरकारच्या अखत्यारीमधला विषय आहे, परंतु आपण असं बघतो की काही यापूर्वी राज्य आणि प्रादेशिक पक्ष डिक्टेट करत होते की परराष्ट्र धोरण श्रीलंकेविषयी आपलं कसं असावं. तमिळनाडूत तोच प्रकार आपण बांगलादेशच्या बाबतीमध्ये बघतो की वेस्ट बेंगॉलमधले राजकीय पक्ष डिसाईड करत होते की तुमचं बांगलादेश बरोबरचे संबंध कसे असावेत. यातनं होतं काय की भारताची एक कमकुवत प्रतिमा ही जगापुढे येते आणि ती होता कामा नये. निदान परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपल्याला या बाबतीत नेशन वाईड कन्सेन्सस निर्माण करणं काही मुद्द्यांवरती खूप गरजेचं असतं. बिलकुल. सचिन सावंत काय म्हणाल यावर? अशा प्रकारची शंका आत्ता उपस्थित करणंच योग्य नाही. शक्य असेल तर ही टर्मिनॉलॉजी तुम्ही वापरलेली होती, मात्र त्या टर्मिनॉलॉजीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याची ही वेळ नव्हे अशा प्रकारचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. भाजप त्याचं राजकारण करतो आहे की नाही, त्याचा राजकीय गोष्टींसाठी फायदा करून घेतो आहे की नाही, हा मुद्दा तुमचा राजकारणासाठी आपण गृहीत धरला तरी सुद्धा आत्ता या विषयावरचं राजकारण टाळायला हवं किंवा या विषयावर बोलणं टाळायला हवं असं आपल्याला वाटत नाही का? पहिली गोष्ट अशी की या संदर्भामध्ये मला वाटत नाही की कोणत्याही पक्षानं सरकारच्या विरोधामध्ये काही भूमिका घेतलेली आहे. काँग्रेस पक्षानं तर त्या ठिकाणी ठाम भूमिका घेतली की काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी सरकारच्या पाठीशी आहे. राहिला परराष्ट्र संदर्भामध्ये विषय जे आहेत ते राज्याचे हित आणि या राष्ट्रीय हित यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी फेडरल स्ट्रक्चर असल्यामुळं एक संवाद परस्परांचा असतो आणि केंद्र सरकार देखील राज्य सरकारला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरती करत असतं. त्यामुळे ममता बॅनर्जींचा तो ज्या वेळेला पाणी वाटपाचा विषय आला बांगलादेशाबरोबर किंवा बॉर्डरचा विषय देखील आला त्यावेळेला वेळोवेळी त्यांनी जी काही भूमिका घेतली तर राष्ट्रीय स्तरावरची भूमिका मात्र त्या ठिकाणी त्यांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याची होती. दुर्दैवानं असं आहे की आता काही जे काही येतात ते त्याही पेक्षा पलीकडे येत आहेत. कारण मोदींनी हल्ला करायला लावला तो बाबा रामदेवच्या सांगण्यावरनं झाला असं बाबा रामदेव म्हणतात. आता त्या गोष्टीला आपण काही जाऊ नये, परंतु विषय असा आहे की या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं काही विधानं या ठिकाणी झालेली आहेत त्याचं त्या ठिकाणी काँग्रेस पक्षानं म्हणजे काँग्रेस आता संजय निरुपमचा असेल त्याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. विधान चुकीचं आहे अशा तऱ्हेच किंवा असहमत आहोत आम्ही त्या संदर्भामध्ये अशाच तऱ्हेची त्या ठिकाणी भूमिका घेतली. आता त्या ठिकाणी जर तुम्ही संदर्भामध्ये जर विचार केलात की या मध्ये पुरावे मागण्याच्या संदर्भात प्रश्न विचारला का? आम्ही प्रश्न विचारलेला नाही. तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तानचा कांगावा सातत्यानं चालू आहे, त्याच्याकडेही दुर्लक्ष करायची काही मला वाटतं त्याच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही असं आम्ही म्हणतो. विषय ज्यावेळेला येतो की युनोमध्ये प्रश्नचिन्ह उचलले जातात. युनो ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती इंडिपेंडंट संघटना आहे. तिने सांगितलं असा हल्ला आम्ही पाहिलेला नाही.
त्याच्यावरती अकबरुद्दीनने उत्तर दिलं आहे, जे आपले सय्यद अकबरुद्दीन जे आपले परराष्ट्र खात्याचे हे आहेत, मला वाटतं त्यांचा ते अधिकारी आहेत, त्यांनी असं म्हटलं की त्यांना विश्वास ठेवायचा असेल तर नको ठेवू द्या, काय हरकत नाही. ठीक आहे, त्यांचं एक विधान आलं. विषय असा आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती, म्हणजे आता मला काही डिप्लोमॅटचा एक लेख देखील आहे की अशा तऱ्हेचा लेख आला. आता डिप्लोमॅटिक पाकिस्तान एजन्सी नाही, त्याच्यामध्ये म्हटलं इज इंडिया केपेबल ऑफ सर्जिकल स्ट्राईक इन पाकिस्तान कंट्रोल काश्मीर. म्हणजे या पाकिस्तानवरती आपण अटॅक केला आहे त्याची कॅपॅसिटी या भारतीय आर्मीमध्ये आहे की नाही, अशा तऱ्हेचे प्रश्न देखील विविध पातळीवरती उपस्थित केले जात आहेत. इव्हन त्या ठिकाणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सगळ्या मीडियाला घेऊन जाऊन त्या बॉर्डरचं त्या ठिकाणी निरीक्षण करायला लावलं आणि त्यानंतर ज्या बातम्या आल्या त्याही जर तुम्ही पाहिल्यात तर त्या संदर्भामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या. आमचं एवढं म्हणणं होतं की कुठली जर तुम्ही पहिल्या सुरुवातीला जर पाहिलं असेल अमोल, की ज्या वेळेला हा अटॅक झाला त्यावेळेला आर्मीकडनं स्पष्ट करण्यात आलं होतं की आम्ही याच्या बाबत, म्हणजे परराष्ट्र खात्यामधनं आलं होतं की याबाबत आम्ही विचार करत आहोत की व्हिडिओ फुटेज रिलीज करावं की नाही. दुसरी गोष्ट, कालही हीच अशाच तऱ्हेचं त्या ठिकाणी वक्तव्य आलं. तिसरी गोष्ट, या ठिकाणी राजनाथ सिंग स्वतः म्हणाले की या वेळ आल्यानंतर आम्ही याचा विचार करू. मग जर अशा तऱ्हेचं जर असेल, तुमची जर त्या ठिकाणी पाईपलाईन मध्ये या गोष्टी असतील किंवा त्या संदर्भामध्ये पहिल्यांदा तुम्ही घेतले पॉलिसी शिफ्ट करून, कधीही जबाबदारी सर्जिकल स्ट्राईकची आपल्या देशामधल्या कुठल्याही सरकारने घेतली नाही, तुम्ही केलेली आहे, तर तुम्ही जर छाती ठोकपणे हे सांगू शकला तर उलट त्या दृष्टिकोनातून मला आमचं जे मत आहे की याने मोरल बुस्टिंगच होईल का आर्मीचं. ठीक आहे, आम्ही केलेलं आहे तर छाती ठोकपणे सांगू शकलो. अमर साबळेजी याच्यावर तुमची प्रतिक्रिया काही त्या ठिकाणी ऐका अमोल एकच बिलकुल सचिनजी तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. त्या ठिकाणी जर सेन्सिटिव्ह डेटा असेल तर देऊ नये सरकारने देऊ नये, काही हरकत नाही, पण बोलावं तसं. बिलकुल. अमर साबळेजी या संदर्भामध्ये पुरावे देण्याची गरज नाही हे डॉक्टर देवळणकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित जे विषय असतात ते स्ट्रॅटेजी म्हणून ते डिस्क्लोज केले पाहिजे का नाही केले पाहिजे, जर ह्याची कूटनीती ठरवली तर ते देऊ नये असं सांगितलं जातं. जर अशी ही देशामध्ये परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण पुरावे द्यावेत, जे पाकिस्तान मागतं त्याचीच मागणी जर आपण करू लागलो तर मग पाकिस्तानमध्ये राहिल्यासारखंच तुम्ही बोलतात. म्हणून आपण काय बोलतो याचा विचार केला पाहिजे, आपल्या पार्टीच्या धोरणाशी सहमत आहोत का नाही याचाही विचार केला पाहिजे. आणि राहिला जो प्रश्न जो की भारतीय जनता पार्टी ह्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, भारतीय जनता पार्टी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु लष्कराने केलेल्या कारवाईचं काँग्रेस सुद्धा आनंदोत्सव साजरा करू शकतो ना. ठीक आहे, म्हणजे परंतु ठीक आहे. अमर साबळेजी ह्याला जोडून माझा अजून एक तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की पाकिस्ताननी जी मागणी केलेली आहे ती मागणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारची मागणी कुणीही करणार नाही. पाकिस्तानला सपोर्ट मिळेल, पाकिस्तानचं समर्थन होईल अशा प्रकारची मागणी करणं हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे ज्या वेगवेगळ्या शक्यता वेगवेगळ्या पातळीवर वक्तव्य आलेली आहेत त्या सगळ्यांचा आधार घेऊन XYZ गोष्ट आपण करू शकतो का अशी विचारणा करण्याचा अधिकार या देशातल्या विरोधी पक्षांना आहे या बाबतीत असं आपल्याला वाटतं की नाहीये? नाही, कोणत्या प्रश्नाचं उत्तर मागितलं पाहिजे याचं सुद्धा तारतम्य असतं. जेव्हा देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, सर्जिकल अटॅक झालेला आहे, सर्जिकल अटॅक नंतर रिअटॅक पाकिस्तान करू शकतो का नाही या संदर्भामध्ये परिस्थिती संभ्रमाची आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे. अशा काळामध्ये असे प्रश्न विचारणे हे दुर्दैवाचं आहे. आणि म्हणून राष्ट्रीय सुरक्षेची जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा देशाने एकी दाखवली पाहिजे आणि नंतर लोकशाही मार्गाने जे प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे तेवढं प्रश्न उपस्थित करायला काही हरकत नाही. परंतु डॉक्टर देवळणकरांनी सांगितलं, जेव्हा ओसामा बिन लादेनवर कारवाई झाली तेव्हा अमेरिकेतली लोकशाही मान्य असणाऱ्या नागरिकांनी अशी कोणतीही प्रश्न त्यांना विचारले नाहीत. तर हे तारतम्य असलं पाहिजे एवढी आमची भावना आहे. ठीक आहे, प्रकाशबाळ जोशींकडे मला जायचं आहे, मात्र त्यापूर्वी सचिन सावंत अगदी थोडक्यात. सचिनजी, नाही, पहिली गोष्ट अशी की अमेरिकेने ज्या वेळेला हल्ला केला त्यावेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील कशा तऱ्हेचे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं नव्हतं. ओसामा बिन लादेनचा चेहराही त्यांनी दाखवला नाही, त्याची बॉडी कुठे झाली तेही सांगितलेलं नाही.
परंतु त्याबद्दल काय जे काही डिस्क्रिट जी द्यायची आहे, जी विश्वसनीयता वाढेल त्या ठिकाणी माहिती वेगवेगळ्या पद्धतीने दिली. आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये प्रश्न कोणीच उपस्थित केलेला नाही की त्या ठिकाणी केलं पाहिजे. सरकार एका शब्दामध्ये बोलत आम्हाला त्या ठिकाणी वेळ आली त्यावेळेला गरज पडल्या त्यावेळेला करू, नाहीतर नाही करू, या संदर्भामध्ये हा विषय संपतो. परंतु त्याच्यानंतर जर अशा तऱ्हेचं वातावरण असताना स्वतःचे त्या ठिकाणी सत्कार करून जर घेणार असतील तर मला वाटतं मग त्याचंही देखील आत्मचिंतन मला या भारतीय जनता पक्षाने केलं पाहिजे की रक्षा मंत्री ज्या वेळेला बारामुल्लाचा अटॅक होतोय तिथे एक सैनिक गेलेला आहे, 3 जखमी झालेले आहेत. उरीमध्ये तुम्ही त्याची कारवाई फिक्स करता, 20 सैनिक मेल्यानंतर त्या ठिकाणी तो तिथला जो मिलिटरीचा प्रमुख आहे त्याच्यावरती, मग पर्रिकरांच्यावरती कारवाई फिक्स करण्याच्या ऐवजी पर्रिकरांचा सत्कार कसले करता? त्यामुळे या संदर्भामध्ये मला वाटतं दुसरा जो भाग आहे की आम आदमी पक्षाच्या कार्यालयावरती त्या ठिकाणी आज मोर्चा नेला भारतीय जनता पक्षानं. मग ज्या वेळेला ही करायची भारतीय जनता पक्षाला गरज होती का? किंवा उमा भारतीचे विधानं जे आहेत की पाकमध्ये जा, हे तर पाकचा विजा देण्याचं काही कार्यालय ठेवलंय काय नाही, सुरू केलंय का भारतीय जनता पक्षाने? वेळोवेळी पाकिस्तानमध्ये जा म्हणतायत. त्यामुळे मला असं वाटतं की संयम बाळगण्याची जबाबदारी ही सरकारची अधिक आहे. विरोधी पक्षनेत्यांनी जर त्या ठिकाणी चुकीचं केलं असेल, आम्ही काँग्रेसनं त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये वाच्यता केलेली आहे. विषय एवढाच आहे की विरोधी पक्षांनी काय भूमिका घ्यावी याच्यापेक्षा सरकारची भूमिका अधिक जास्त महत्वाची असते, कारण सरकार त्या ठिकाणी त्या जबाबदारीला पात्र असतो परराष्ट्र नीती ठरवायला, राष्ट्राचे संबंध कसे असले पाहिजेत आणि कशा तऱ्हेनं त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. ठीक आहे, दोघांची भूमिका जबाबदारीची असली पाहिजे याविषयी कोणाचंच दुमत नाहीये, मात्र तशी ती आहे असं आपल्याला वाटतंय का प्रकाशवाळ जोशी? आणि सध्याचा ही जी विधानं आली मागच्या काही तासांमध्ये ही केवळ अपघाताने आलेली विधानं आहेत असं आपल्याला वाटतंय का? आगामी काळामध्ये ज्या प्रकारच्या निवडणुकांचं वातावरण जे सातत्याने कुठे ना कुठे आपल्या देशामध्ये असतं, त्यातल्या काही मोठ्या निवडणुका सध्या पुढच्या काळामध्ये आहेत, या निवडणुकांसाठी सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो असं आपल्याला वाटतं? हे केवळ एक अपघात होता आणि आज हा विषय संपून जाईल का इथून पुढे दोन्ही पक्षांकडून सातत्याने याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जाईल? नाही, या सगळ्या परिस्थितीचं वर्णन मी अतिशय दुर्दैवी परिस्थिती असं करेन की एवढ्यासाठीच की आज युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर येत्या अनेक म्हणजे युपी सारख्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणूक सुद्धा येऊ घातलेल्या आहेत. परंतु आपण सगळ्या गोष्टींचं राजकारण करतो. आपण जातीचं राजकारण करतो, आपण भाषेचं राजकारण करतो, आपण पाण्याचं राजकारण करतो. पण कुठंतरी ज्यावेळेस नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न येतो त्यावेळेस तरी तो भाग जो आहे तो लष्कराकडे सोपवला पाहिजे, तिथले जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडे सोपवलं पाहिजे आणि ते त्यांना आपण पूर्णपणे त्यांना फ्रीडम देऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू दिलं पाहिजे आणि आपण त्यांचं मनोबल वाढेल अशा पद्धतीनं बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. आणि याची जबाबदारी मला असं वाटतं की जो राज्यकर्ता पक्ष भाजप आहे त्याच्यावरही आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि इतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यावर सुद्धा निश्चितपणे जबाबदारी येते. आपण जर बघितलं तर सर्जिकल अटॅक जो करायचा होता त्यापूर्वी आपण सरकारने आणि त्याचबरोबर लष्करी एक्सपर्टने राजकीय एकमत तयार केलेलं होतं. परंतु आता जर तुम्ही पाकिस्तान प्रश्न विचारतोय आणि तो सांगते का असा सर्जिकल अटॅक झालेलाच नाही तर तुम्ही प्रूव्ह करा. मग आपण ज्यावेळेस त्या सर्जिकल अटॅक झाला का नाही असं आपण आता विचारायला लागलो तर त्याचा अर्थ काय होतो? तर मला असं वाटतं की हे थोडंसं काही काळ तरी आपण दूर ठेवून आणि दुसरं असं आहे की तुम्ही कशासाठी बोलताय सगळं मतांसाठी म्हणजे लोकांसाठी. पण मला असं वाटतं की जनता जी आहे ते अतिशय चाणाक्ष आहे, त्यांचं सगळं लक्षात येत आहे. म्हणजे कोणी जर हा लष्कराला मिळाला जो विजय आहे त्याचा जर कोणी राजकीय वापरासाठी ताबडतोब जर कोणी उपयोग करून त्याचा राजकीय भांडवल करायचा प्रयत्न केला तरी ते सुद्धा जसं लोकांच्या लक्षात येतं तसंच त्या विषय समोर ठेवून राजकारण केलं तर ते लोकांच्या लक्षात येतं. त्यामुळे अशा वेळेस मला असं वाटतं की राजकीय परिपक्वता आपल्या राजकीय पक्षांनी दाखवायला पाहिजे आणि कुठंतरी कुठपर्यंत ही चर्चा न्यायला पाहिजे, कशा पद्धतीने न्यायला पाहिजे ह्याची कुठेतरी लक्ष्मण रेखा आखून घेतली पाहिजे. तरच मला असं वाटतं की राजकारण आणि देशाचं संरक्षण याच्यात कुठेतरी गल्लत होणार नाही. बिलकुल, लक्ष्मण रेषा काय असावी याचा विचार सर्व राजकीय पक्षांनी करणं ही सध्या काळाची गरज आहे. आणि गेल्या काही तासांपासून ज्या प्रकारे राजकीय पक्षांकडून विधानं येत आहेत आणि त्याला प्रत्युत्तरं दिली जात आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे, असंच चित्र सध्या या सगळ्या चर्चेतून समोर येत आहे. शैलेंद्रजी, अगदी शेवटचा 1 मिनिट आपल्याकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये काय भूमिका इथून पुढे असेल किंवा असायला हवी सरकारची असं आपल्याला वाटतं?
ह्या अपार्ट फ्रॉम ऑल दिस पॉलिटिक्स? नाही, माझ्या मते आपण एक अत्यंत बोल्ड स्टेप घेतलेली आहे. 1972च्या शिमला करारानंतर आपण आपली जी भारत आणि म्हणजे पीओके मधली जी आपली एलओसी आहे, या एलओसीचा आपण रिस्पेक्ट करणार आहोत आणि त्यासाठी आपण एक स्वतःच लक्ष्मण रेषा आखून घेतली होती आणि आम्ही त्याला अनेकदा सायकोलॉजिकल बॅरियर असं म्हणतो. आपण पहिल्यांदा ही लक्ष्मण रेषा क्रॉस करण्याची आपण एक हिंमत केलेली आहे, आपण त्याच्या संदर्भामधली एक बोल्ड रिस्क घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की याच्यातनं एक अतिशय कडक मेसेज हा पाकिस्तानला गेलेला आहे. त्यामुळे या संदर्भामधलं अंतर्गत राजकारण हे आपण पूर्णपणे बाजूला ठेवू, पण भारताने आपली ही जी बोल्ड पाकिस्तानच्या संदर्भातली रणनीती आहे ही आपण पुढे चालू ठेवली पाहिजे. आणि माझ्या मते आपले जे DGMO आहेत यांनी ह्या अटॅकच्या पूर्वी देखील पाकिस्तानला याची कल्पना दिली होती, किंबहुना त्याच्यानंतर त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये आपले सैन्य तिथे कसे पोहोचले आणि तिथे कोणते वेपन्सही वापरले गेले याचे पण डिटेल्स आपण दिलेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन जी आहे ही आपण आंतरराष्ट्रीय मीडियाला देखील आणि देशांतर्गत देखील आपण ही प्रोव्हाइड केलेली आहे. माझ्या मते आपण आता आपल्या पाकिस्तानच्या संदर्भातल्या धोरणामध्ये अधिकाधिक स्पष्टता यायला लागलेली आहे आणि निदान या मुद्द्यावरती, कारण आपला संघर्ष पाकिस्तानच्या विरोधातला नाहीये, आपला संघर्ष दहशतवादाच्या विरोधातला आहे आणि म्हणून मग आणि आपल्याला भविष्यात देखील अशा स्वरूपाचे हल्ले भारतावरती होऊ शकतात. त्यामुळे निदान दहशतवादाच्या प्रश्नावर तरी आपण कोणते राजकारण मध्ये येऊ देता कामा नये, किंबहुना संपूर्ण देश दहशतवादाच्या प्रश्नावरती आपण म्हणजे पूर्णपणे ठामपणे आपल्या शासनाच्या बरोबर असलं पाहिजे असं मला वाटतं. बिलकुल. ज्या प्रकारे भारतीय लष्करानं आणि भारतीय सरकारनं आतापर्यंत आखून घेतलेली सीमारेषा ओलांडली आणि एक मोठं बोल्ड पाऊल उचललेलं आहे, मात्र त्याबरोबर इथल्या राजकीय पक्षांनी मात्र आपली लक्ष्मण रेषा ओलांडता कामा नये, तरच भारतीय सैन्याच्या या सगळ्या कारवाईला अर्थ राहील आणि त्याचे भविष्यात पडसाद उमटलेले आपल्याला बघायला मिळतील. पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी करण्यामध्ये केंद्र सरकारला यश येताना आपण मागच्या काही काळापासून पाहतो आहोत आणि त्याच्यामुळे राज्यातल्या किंवा देशातल्या राजकीय चुकांमुळे पाकिस्तानला किंवा इतर राज्यांना कुठल्याही प्रकारची संधी देणं हे सगळ्याच गोष्टींवर फिरवलेलं पाणी ठरेल. त्यामुळे सगळ्यांनी याविषयी काळजी घेणं गरजेचं आहे आणि इथून पुढे किमान या विषयावरून आपल्याला चर्चा करावी लागणार नाही आणि या विषयाच्या बातम्या कराव्या लागणार नाहीत अशीच आपण अपेक्षा करूया. आणि तूर्त धन्यवाद देऊया सगळ्यांना या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि रोखोकमध्ये येऊन अभ्यासपूर्ण चर्चा केल्याबद्दल. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.